वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा वेगानं ऱ्हास होतोय। हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणामुळे पृथ्वीचं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल अशी भीती आहे। त्यामुळे आपल्या पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर प्रत्येकानं वैयक्तिक पातळीवर नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करणं आवश्यक आहे। निसर्गानं माणसाला भरभरून दिलाय, पण माणूस निसर्गाबद्दल बेफिकीर झालाय। त्यातून पर्यावरणाचा समतोल बिघडला असून भरभरून देणाऱ्या पृथ्वीचा विनाश होतोय। त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांचा उहापोह करणारं बी न्यूजचे हे विशेष वृत्त आजच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त। विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवानं चंद्रावर पाऊल टाकलंय। अनेक शोध लावणारा आणि अंतराळात भरारी घेणारा माणूस पृथ्वीला विसरलाय। वृक्षतोड, खतांचा बेसुमार वापर, उत्खनन, प्रदूषण, नैसर्गिक साधन संपदेचा अतिरेकी वापर यामुळे पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलंय। आपली वसुंधरा 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झालीय। 51.5 कोटी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या पृथ्वीवरील लोकसंख्या सध्या 780 कोटी इतकी आहे। प्रत्येक वर्षी पृथ्वीवर सुमारे 5 लाख भूकंप होतात, तर दररोज 10 ते 20 ज्वालामुखी कुठे ना कुठे फुटत असतात। तसंच पृथ्वीवर दर सेकंदाला 100 वेळा आकाशातील वीज पडते। पृथ्वीवर दररोज सरासरी 2 लाख बालकं जन्म घेतात आणि दर सेकंदाला 2 व्यक्तींचा मृत्यू होतो। एकीकडे पृथ्वीनं माणसाला भरभरून दान दिलंय। जंगलं, नदी, तलाव, समुद्र, पठारं, फळं, फुलं ही सगळी निसर्गाची देणगी आहे। सुरुवातीला निसर्गाशी मैत्री करून राहणाऱ्या मानवानं गेल्या 6 दशकात नैसर्गिक साधन संपत्ती ओरबाडली आहे। जमिनीतलं पाणी, खनिजं उपसली जात आहेत, झाडं तोडली जात आहेत, सिमेंटची जंगलं वाढत आहेत, सर्व स्तरावर प्रदूषण वाढतंय। त्यामुळे वैश्विक उष्णता, अन्न साखळीतील विषमता वाढत असून पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। त्यातून दिवसेंदिवस पृथ्वीचं अस्तित्वच धोक्यात येतंय। वृक्षवेलींनी सजलेल्या पृथ्वीचं आता वेगानं रखरखीत वाळवंटात रूपांतर होऊ लागलंय। माणूसच पृथ्वीचा सर्वात मोठा शत्रू असून पैशाच्या मोहासाठी माणूस आपलं घरच उद्ध्वस्त करत चाललाय। अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाची जाणीव करून देण्यासाठी 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं वसुंधरा दिन साजरा झाला। तेव्हापासून जगभर वसुंधरा दिन साजरा होऊ लागला। गेल्या 55 वर्षात विविध पर्यावरणवादी संघटना माणसाला जागं करण्याचा प्रयत्न करतायत। वृक्षारोपण, कमीत कमी कचरा निर्मिती, कचऱ्याचं योग्य विघटन, ऊर्जेचा पुनर्वापर, सेंद्रिय शेती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण रोखणं ही काळाची गरज आहे। आजच्या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं वैयक्तिक आयुष्यात काही बदल करणं, पथ्य पाळणं गरजेचं आहे। इंधन, वीज यासह कोणतीही ऊर्जा वाया घालवणार नाही, झाडं जपली जातील, वाढवली जातील, प्रदूषणात भर घालणार नाही, नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीनं वापर करेन, प्लास्टिकचा वापर करणार नाही, कमीत कमी कचरा निर्माण करेन आणि त्या कचऱ्याचं योग्य विघटन करू असं प्रत्येकानं मनापासून ठरवलं तरच ही पृथ्वी टिकू शकेल। अन्यथा येत्या 4 ते 5 दशकात पृथ्वी म्हणजे वैराण, वाळवंट आणि उष्णतेचा बॉयलर असेल। प्रदूषणामुळे श्वास कोंडेल आणि प्रगतीच्या नावाखाली पिसाटलेला माणूस अखेरच्या घटका मोजत असेल हे नक्की। आजच्या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं एवढी जरी जाणीव झाली तरी खूप काही साध्य होईल।